मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ध्याच्या दौऱ्यावरती आहेत। आर्वीमध्ये 720 कोटींच्या पायाभूत सुविधांच्या कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे आणि आर्वी शहरातील प्रशासकीय भवनाचं लोकार्पण सुद्धा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल। याच कार्यक्रमात मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय। आढावा या सगळ्याच गोष्टींचा आढावा या दौऱ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चेतन व्यास यांनी। पाहूयात। वर्धेच्या आर्वीमध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आहे। सकाळी 11:30 वाजता देवेंद्र फडणवीस याच ठिकाणी येणार आहे आणि या ठिकाणी 720 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन करणार आहे। आपण पाहू शकतो सध्या सभास्थळी मोठ्या प्रमाणात तयारी प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। बाजूला असलेली प्रशासकीय इमारत जी अनेक महिन्यांपासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत होती, त्या प्रशासकीय इमारतीत आज लोकार्पण होणार आहे। आर्वी विधानसभा मतदारसंघ हा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला जातो, कारण त्यांचे जे स्वीय सहाय्यक होते सुमित वानखेडे ते या ठिकाणी सध्या आमदार झालेले आणि याच ठिकाणी विधान परिषदेचे आमदार म्हणून त्यांनी दादाराव केची यांची नियुक्ती केली आहे। यामुळे या ठिकाणी फडणवीस नेमकं काय बोलतात आणि काय प्रतिक्रिया देतात, जनतेला काय संबोधित करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। चेतन व्यास, साम टीव्ही न्यूज, वर्धा।